तू काय काम करत आहो? इथलं कॉमन स्विमिंग पूल. तर बघा आम्ही कशाचे रूम रेडी करतो. हॅलो गाईज, तर स्वागत आहे माझ्या व्हिडिओमध्ये. तर माझी आई बोलत होती की तू काय काम करतो ते दाखव मला. तर माझी आई तिकडे बसली. काय काय सांगत होती? तू काय काम करत आहो? ते बघायचं आहे का? हा. तर ठीक आहे, माझी आई बोलत होती की तू काय काम करतो ते दाखव. तर मी आज कामावरती मोबाईल घेऊन जाणार आहे आणि पूर्ण व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहे. हॅलो गाईज, तर मी आलो गावाच्या बाहेर. हे बघा, हे गाव आहे. मी चाललो इकडं. हे बघा, इथं जायचं. मी काम करतो. हे बघा, मी बेटामध्ये आलो आहे. हे बघा, मी गाडी पार्किंगला लावली आहे. गाडी पार्किंगला लावून मी चाललोय पुढे रेस्टॉरंट जवळ. तो तिथे समोर रेस्टॉरंट आहे, तिथून आलो. तर मी पोहोचलो रेस्टॉरंटमध्ये. इथून आपल्याला चाय घ्यायचं. चाव्या सर्व नेल्यात, चाव्या नाही घेतल्या मी. तर आता चालू आहे पुढं. हे बघा, कोकोटीमधला व्ह्यू. तर मी दाखवतो तुम्हाला लग्नासाठी मोठा हॉल, म्हणजे टेंट सारखं बनवलेलं आहे इथं. यामध्ये लग्नासाठी बनवलेलं आहे. यामध्ये लग्न लागतं, सर्व प्रकारचे इथंच होतात. म्हणजे पावसाळ्यासाठी इथं स्पेशल बनवलेलं आहे. हे बघा, हा एक विला, इथं पण एक विला. म्हणजे इथे 4 विलास आहेत आणि एका विलामध्ये 3 कपल रूम आणि 1 फॅमिली रूम आहे. मी तुम्हाला थोड्या वेळाने दाखवतो रूममधलं व्यू, रूम कसं आहे. तर मी आता दाखवतो तुम्हाला इथलं स्विमिंग पूल, कॉमन स्विमिंग पूल. हे बघा, इथलं कॉमन स्विमिंग पूल. इथे बाजूला डेकोरेशन, म्हणजे काही कार्यक्रम असतात ते इथे करतात. आणि पूल आहे आणि अजून एक पूल आहे इथं बघा. तो तिकडे दाखवतो तुम्हाला, दाखवतो. हा बघा पूल एक, हा प्रायव्हेट पूल आहे. एकदम विला असं नाव आहे विलाचं. त्या विलाचं प्रायव्हेट पूल आहे हा. तर आता मी चाललो आहे हाऊसकीपिंगच्या स्टोअरला. तिथं आम्हाला बोलले जातं की कोण कुठं कामाला जायचं, काय करायचं तिथंच ठरवलं जातं. तर गाईज मला बोललं आहे की आता तू एवढे विला, म्हणजे इतके विला सांभाळ. तर मी इथून तर डायरेक्ट खाली ते लास्टपर्यंत विला दिसतो, तिथपर्यंत सर्व रूम्स
चेकआउट चेकिंगची रूम रेडी करायला मी आणि एक मावशी राहतो. हे बघा 4 विला पुढचं आणि लास्ट शेवटचा एक पूल आहे, प्रायव्हेट पूल, तो दाखवतो तुम्हाला. हा बघा बाकी इकडे मावशी पण आहे, तिचा पण व्हिडिओ घेतो. ती बघा आमची मावशी झाडू मारत आहे. मग असंच मावशीचं आल्याला काम राहतं, इथली झाडू मारायचं. मावशी बोल राहिली की कराट बारीक आहे. कराटे सांगितलंय 4 महिने झालं, अजून नाही दिला. अजून नाही दिला ते सांग. हां मावशी बोलू राहिली कराट नाही दिली. आता व्हिडिओ पाठी ना यूट्यूबला पाठवू ना. मावशीला कराटा आणून द्या कोणीतरी. तर गाईज 2 रूम रेडी करायचे, चेकिंग म्हणजे चेकिंगचे रूम आहेत, ते रूम रेडी करायचे. मी चाललं रूम रेडी करायला, तर मी दाखवतो तुम्हाला की रूम रेडी कसे करतो आम्ही. तर हा बघा M6 रूम आहे, तो रेडी करायचा आहे. तर तो रूम वरती आहे, दाखवतो तुम्हाला. वरती जाऊन रेडी करूया. रूम रेडी करण्यासाठी सगळं सामान आहे, झाडू, डस्टिंगचे कपडे, सर्व काय. तर आता रूम ओपन करूया. चालू झालं. हा बघा रूम, या रूमला बंक बेड असं बोललं जातं. बघा बाहेरचं बी. चला तर आता पटकन रेडी करून रूमची चावी रिसेप्शनला द्या. घरात आधी तर आपण या रूमची डस्टिंग करून घेऊया. हे बघा अशा प्रकारे बास्केटवर ठेवावा लागतो आणि इथं आपला स्टिकर ज्या डेटला चेकिंग होणार आहे त्या डेटची चेकिंग नवीन पाणी भरलं जातं. आणि इथं कारवा, प्रत्येक रूममध्ये एक कारवा राहतो. तसेच देवाचे पण पिलर्स चेक करून घ्यायचे एकदा, वस्तूंचे फोटो काढणे आणि इथं पण एक कारवांचा फोटो काढणे. बाथरूममध्ये डेंटल किट वगैरे काय असे इथे फोटो काढणे. अजून इथे एक फोटो काढणे. सगळं झाल्यानंतर शेवटचं काम राहतं. तर अशा प्रकारे रूम रेडी झाला. तर गाईज रूम चेकआउट झाला N-विलामध्ये. N1 N2 2 रूम चेकआउट झाले. तर आता आम्ही रेडी करतो आहे. तर बघा आम्ही कसे चेकआउट रूम रेडी करतो. या प्रकारचा चेकआउट झाला.
इकडे मावशी क्लीन करत आहे. इकडे मावशी क्लीन करतो. तर हा पूर्ण रेडी झाल्यानंतर तो माझ्या रूम कसा गेला तो दाखवतो. तर हे बघा एका रूम रेडी झाला. हा बघा पूर्ण रूम रेडी झाला आहे. फक्त इथं टावल ठेवायचं. हा बघा दुसरं रूम. या प्रकारचं बेडचे ना सगळ्याच करून जातात. तर हे बघा हा पण रूम रेडी झाला आहे. तर हा बघा या प्रकारचा चकाट रूम झाला आहे. ते आता रेडी करायचं आहे. पहिलं तर या रूमला मी रेडी करून घेतो, मग दाखवतो हा रूम कसा रेडी झाला. तर हे बघा अशा प्रकारे रूम रेडी झाला आहे. रूम मध्ये वॉशरूम होतं. तर हे बघा गाईज रूम झाला आहे रेडी. मी चालू जेवण करायला. हे बघा इथली विलास मी दाखवतो थोड्या वेळाने तुम्हाला. तर मी आलो जेवण करून. तर मी दाखवतो तुम्हाला या विलामधले रूम्स. हा बघा कपल रूम आहे. हा सिकंदर भाऊ रेडी करू राहिला रूम. तिकडे मावशी आहे. मी तुम्हाला दाखवतो फॅमिली रूम. हा बघा अशा प्रकारे फॅमिली रूम राहतो. या प्रकारचा रूम आहे. सिकंदर भाऊ रूम रेडी करतो. मी तुम्हाला बाथरूम मधलं दाखवतो. या प्रकारचे ओपन शॉवर बाथरूम आहे. अशा प्रकारे बाथरूम मध्ये सामान. ओके बाय गाईज. आता या ब्लॉगचा एंड करतो. माझ्या मोबाईलची चार्जिंग पण संपले, त्याच्यामुळे हा ब्लॉग मी खूप बंद करतो. आणि हा ब्लॉग तुम्हाला थोडा पण आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आणि या व्हिडिओमध्ये म्हणजे कमेंटमध्ये कमेंट करा हा ब्लॉग कसा वाटला. आणि या हॉटेलला तुम्ही आधी आले असेल तर कमेंट करा. ठीक आहे. ओके बाय गाईज.